नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की संध्याकाळच्या वेळी आपण अशा कोणत्या चुका करत असतो की त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. जर संध्याकाळी आपल्या घरावरती कितीही जवळचा कितीही अडचणीतला व्यक्ती आला तर या वस्तू चुकूनही कोणाला देऊ नयेत. या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही कायमची आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्री यायला सुरुवात होते. तर मान्यतेनुसार संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर झोपणे अशुभ आहे. असे मानले जाते की यावेळी देवी देवता दर्शनासाठी बाहेर पडतात आणि आशीर्वाद देतात. यावेळी जो झोपतो तो त्यांच्या आशीर्वादापासून वंचित राहतो असं आपले पूर्वज म्हणत असायचे. तसेच संध्याकाळी झोपल्यामुळे माता लक्ष्मीचा कोप होतो. अशाच काही चुका आहेत ते न करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो. हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानले जाते. असे मानले जाते की लक्ष्मी देवी प्रसन्न असेल तर पैशाची कमतरता भासत नाही आणि घर सुखाने भरलेले राहते. मात्र देवी लक्ष्मी कोपली तर त्या घरात समस्या निर्माण होऊ लागतात आणि त्या घरात गरिबीचे वास्तव्य सुरू होते. त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध प्रकारची पूजा करतात. लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर राहावा यासाठी प्रयत्न करत राहतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार काही कामं संध्याकाळी करू नये. असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा कोप होतो. चला तर मग जाणून घेऊया त्या सर्व कामाबद्दल. जे काम संध्याकाळी करणे खूप अशुभ मानले जाते. तर आता संध्याकाळची वेळी काही महिला 5 ते 6 या वेळेमध्ये घर साफसफाई करतात. नंतर घरामध्ये दिवाबत्ती करून देवाची पूजा करत असतात. हे शुभ मानलं जातं. परंतु जर 7च्या नंतर 6च्या नंतर आपण घराबत्ती दिवाबत्ती न करता झाडत असाल किंवा दिवाबत्ती केल्यानंतर लगेच घर झाडत असाल तर आपल्यासोबत काय होतं? संध्याकाळी घराची साफसफाई करणे, झाडू मारणे, पुसणे हे देखील अशुभ मानले जाते. असे म्हटलं जातं की संध्याकाळी झाडू किंवा पुसणे देवी लक्ष्मीला नाराज करते आणि यामुळे घरात दारिद्र्य येते. आपल्या धर्मात झाडूला लक्ष्मी मानलं जातं आणि लक्ष्मीला जर आपण संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीने वापरत असो तर देवी लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये येत नाही. त्यामुळे संध्याकाळी चुकून सुद्धा कोणी घरात कितीही जवळची व्यक्ती असेल, कितीही अडचण असेल तर या गोष्टी दानसुद्धा करायच्या नाहीत किंवा उसणंसुद्धा देऊ नका. आणि संध्याकाळच्या वेळी घरामध्ये लक्ष्मी यायच्या वेळी चुकून सुद्धा झाडणे, पुसणे, घरातील कचरा बाहेर काढणे या चुका करायच्या नाहीत. तर संध्याकाळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि लक्ष्मी प्रिय असणाऱ्या पुढील वस्तू जर आपण कोण्या पुढच्या व्यक्तीला दिल्या तर आपल्या घरात येणारी लक्ष्मी त्या वस्तूला लागून त्या पुढच्याच व्यक्तीच्या घरामध्ये जात असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य दिसून येत नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दूध, दही, लसूण, कांदा, हळद आणि मीठ हे कोणाकडूनही घेऊ नयेत व कोणालाही देऊसुद्धा नयेत. तसेच संध्याकाळी या वस्तू घेणे किंवा देणे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर तुमचा व्यवहार असेल तर व्यवहाराच्या ठिकाणी ही गोष्ट करणे तुम्हाला गरजेचे पडते. तरीही दिवाबत्तीच्या टाईमला तुम्ही कोणालाही पैसे देऊ नका. तसेच संध्याकाळी पैशाचा व्यवहार शक्यते तुम्ही करू नका असं सुद्धा आपले पूर्वज सांगत असत. कारण संध्याकाळी आपल्या घरातला पैसा बाहेर जाणे म्हणजेच आपल्या घरातील लक्ष्मी आपण स्वतःहून घराच्या बाहेर काढणे असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. संध्याकाळी कोणत्याही प्रकारचे पैशाचे व्यवहार टाळा. संध्याकाळी ही देवी लक्ष्मीच्या घरी स्वागताची वेळ आहे. म्हणून यावेळी कोणालाही उधार पैसे देऊ नका किंवा पैसे घेऊसुद्धा नका. तसेच शुक्रवार आणि गुरुवारच्या दिवशी तर संध्याकाळची वेळी 1 रुपयासुद्धा कोणाला द्यायचा नाही. कारण शुक्रवार आणि गुरुवार हे 2 दिवस जे आहेत ते 2 दिवस आपल्या घरामध्ये देवी येत असते.
देवी जर आपल्या घरामध्ये आली तर ती आपलं धन पाहून, स्वच्छता पाहून तिथंच राहते. तर आपण जर या वेळेमध्ये आपल्या घरातील पैसे किंवा आपल्या हातामध्ये, पर्समध्ये, पॉकेटमध्ये असणारे पैसे पुढ्याला दिलेत, तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये रिकामं वातावरण पाहून ती आपल्या घरातून निघून जात असते. आणि असे केल्याने आर्थिक संकटाचा आपल्याला सामना करावा लागतो. आर्थिक संकटाला यातून आमंत्रण मिळते. तसेच आपल्या घराचे मुख्य द्वार उघडे ठेवावे लागते. संध्याकाळी घराचे मुख्य गेट उघडे ठेवा. धार्मिक मान्यतानुसार असे मानले जाते की देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते. म्हणून घरामध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजा हा उघडा ठेवावा. आता फ्लॅट सिस्टम तसेच सिटीमध्ये दार लावून बसण्याची पद्धत आहे. परंतु दिवसभर जरी नसेल तरी संध्याकाळच्या वेळी तरी 1 तास 6 ते 7 या वेळेमध्ये तरी आपल्या घराचे दार हे आपण उघडे ठेवायला हवे. तसेच लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती जर आजारी असेल तर त्यांना सोडून आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी कोणीही झोपू नका. मान्यतेनुसार संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर झोपणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यावेळी देवी देवता दर्शनासाठी बाहेर पडतात आणि आशीर्वाद देतात. यावेळी जो झोपतो तो त्यांच्या आशीर्वादापासून वंचित राहतो. तसंच संध्याकाळी झोपल्यामुळे माता लक्ष्मीचा कोप होतो. तसेच तुम्ही कुठलीही पूजा करत असाल आणि कुठलीही व्रत असेल तर संध्याकाळच्या वेळी चुकूनही तुळशीला पाणी घालू नये. हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. संध्याकाळी पाणी अर्पण करणे आणि तुळशीला स्पर्श करणे हे सुद्धा हिंदू धर्मामध्ये पूर्णपणे निषिद्ध आहे. असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा कोप होतो. तर हळद वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी हळदीचे दान केल्याने घरात समृद्धी येत नाही. हळद हा बृहस्पतीचा कारक मानला जातो. असं मानलं जातं की आपण जे दिले आहे त्यामध्ये प्रगती होत नाही. तर दूध याचा संबंध थेट चंद्राशी संबंधित आहे. दुधाला देवी लक्ष्मी आणि विष्णूचे कारक मानले जाते. म्हणून सूर्यास्तानंतर दूध दान करणे पैशाची कमतरता भासवते. तर दही वास्तुशास्त्रानुसार दही हा सुद्धा शुक्राचा कारक मानला जातो. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. असे मानले जाते की संध्याकाळी दहीसुद्धा दान केल्याने आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. तसंच जर संध्याकाळच्या वेळी आपल्या दारावरती कोणी साधू, भिकारी किंवा असा कोणीही व्यक्ती अन्न मागण्यासाठी जर आला आणि तो जेवण मागत असेल, पाणी मागत असेल, तर त्यांना आपण अन्न पाणी देत असताना ही काळजी नक्कीच घ्यायला हवी की त्यांना जे आपण अन्न देत आहोत ते शिळे अन्न आहे का ताजे आहे. कारण शिळे अन्न देणे टाळावे. गरीब व्यक्तीला जेवण देणे हे धर्मग्रंथात पुण्य मानले गेले आहे. अनेक लोक अन्नात शिळे अन्न देतात आणि असे केल्याने पाप लागते. नेहमी स्वच्छ आणि फ्रेश अन्न दान करावे. याचप्रमाणे दुसरी वस्तू म्हणजे पीठ. हे ज्वारीचे पीठ असेल किंवा गव्हाचे असेल किंवा तांदळाचे किंवा कोणत्याही प्रकारचे पीठ जर हे पीठ असेल तर हे सूर्य उगवल्यानंतर ते सूर्य मावळल्यानंतर सुद्धा हे कोणाला द्यायचे नाही. कारण हे दिल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही. घरातून लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते. तसेच घरामध्ये दरिद्री, गरिबी पसरते. तसेच कोणत्या कामामध्ये यश प्राप्त होत नाही. तसेच तुमच्या घरात सुद्धा पीठ हे कायम शिल्लक असावे. पीठ हे कधीच संपू नये याची आपण दक्षता घ्यायला हवी. तसंच मीठ हे सुद्धा सायंकाळच्या वेळी द्यायचे नाही किंवा आपण सुद्धा सायंकाळच्या वेळी कोणाच्या घरून मीठ घेऊन यायचे नाही. कारण मिठाचा वापर कोणी कशासाठी करेल हे सांगता येत नाही. कोणी बाधासाठी, दोषासाठी किंवा तांत्रिक तसेच सायंकाळ झाल्यानंतर मिठाला नाही तर साखर असे म्हणायचे. त्याशिवाय अमावस्या, पौर्णिमा किंवा अष्टमी तिथीला मीठ हे कोणालाच द्यायचे नाही. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची अगदी जवळची वस्तू म्हणजेच साखर किंवा खडीसाखर हे लक्ष्मी मातेचे अगदी जवळचे प्रतीक मानले गेले आहे. तसेच साखरेला मिश्री असे सुद्धा म्हटले गेले आहे. साखर किंवा खडीसाखर कोणीही किंवा कितीही जवळची व्यक्ती असेल आणि त्याला कितीही गरज असेल तरीसुद्धा संध्याकाळच्या वेळी ही साखर कोणाला द्यायची नाही.
कारण साखर दिल्यामुळे घरातले सर्व काही सकारात्मक विचार निघून जातात आणि घरामध्ये सतत भांडणे होण्यास सुरुवात होत असते. कारण ते व्यक्ती कोणतीही वस्तू जर मागण्यासाठी आली असेल तर ती व्यक्ती कोणत्या हेतूने मागत आहे आणि कोणत्या हेतूने मागण्यासाठी आली आहे ते आपल्याला माहीत नसते. तर या गोष्टी आहेत ज्या संध्याकाळी आपल्याला कोणाला द्यायच्याही नाहीत आणि या चुका आपण संध्याकाळी करायच्या नाहीत. नाहीतर आपल्याला पूर्ण जीवनभर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.